आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या पोलिसांनी केली असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी केलाय। सोमनाथ सूर्यवंशी दलित होते म्हणून त्यांना मारलं असाही थेट आरोप राहुल गांधींनी केला। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटी माहिती दिल्याचंही राहुल गांधी म्हणतात। 10 डिसेंबरला परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली आणि त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेला। त्यानंतर आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी परभणीत येत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं। सोमनाथ यांची पोलिसांनीच हत्या केलेली असून या प्रकरणी न्याय मिळाला हवा अशी मागणी राहुल यांनी केली। यावेळी राहुल गांधींनी पीडित कुटुंबियांशी संवादही साधला। बड़ी क्लियर बात है, उन्होंने मुझे पोस्टमार्टम रिपोर्ट दिखाई, वीडियो दिखाया, फोटोग्राफ्स दिखाई। ये 100%, 99% नहीं, ये 100% कस्टोडियल डेथ है। पुलिस ने इनकी हत्या की है और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है। युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था। आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है। हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले। ये कोई राजनीति नहीं हो रही है, ये मर्डर हुआ है और ये न्याय का मामला है। एकदम यहां पे जिनको न्याय मिलना चाहिए वो कार्रवाई पूरी होनी चाहिए। जिम्मेदार विचारधारा है, जिम्मेदार, क्योंकि चीफ मिनिस्टर ने ये स्टेटमेंट दी है इसलिए चीफ मिनिस्टर जिम्मेदार हैं और जिन्होंने इनको मारा है वो जिम्मेदार हैं और जल्दी से जल्दी कार्रवाई शुरू होनी चाहिए। दरम्यान राहुल गांधींनी आज सोमनाथ यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईनं सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे, आपण पाहूया। मी सांगितलं सरांना आमची न्याय लवकरात लवकर व्हावा। जे जे आहेत ना मारलेले त्यांना शिक्षा द्या, कठोर शिक्षा द्यावा, फाशीचं सजा त्यांना द्यावा हे बोललं। हे आमचा लवकर न्याय करा। ते काय म्हटलं तुम्हाला? होईल म्हणले, कायदेशीर काय आहे ते होईल म्हणले, कायदा। दरम्यान राहुल गांधींनी केलेल्या आरोपांसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं। राहुल गांधी यांनी विद्वेषाचं राजकारण करावं, महाराष्ट्रात सरकार संवेदनशील आहे आणि या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। राहुल गांधी या ठिकाणी केवळ राजकीय हेतून आले होते। ही केवळ राजकीय भेट होती। लोकांमध्ये जाती जातींमध्ये विद्वेष तयार करायचा एवढं एकमेव ध्येय त्यांचं आहे। तेच काम गेले अनेक वर्ष आता ते सातत्याने करतायत। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी हे जे काही विद्वेषाचं त्यांचं काम आहे हे त्या ठिकाणी जाऊन पूर्ण केलेलं आहे। महाराष्ट्राचं सरकार संवेदनशील असल्यामुळेच या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाची आम्ही न्यायालयीन चौकशी ही घोषित केलेली आहे। जर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारे मारहाणीमध्ये किंवा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झालाय असं बाहेर आलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही। कठोरात कठोर अशा प्रकारची कारवाई ही केली जाईल। आणि यानंतरची बातमी पालकमंत्री पदांसंदर्भातली। मंत्रिपदांच्या नंतर आता महायुतीमध्ये पालकमंत्री पदावर